काही वाजत गाजते कुर्ली गावात लागत हाय रे माझ्या गणपती बाप्पाच्या नावात लागत हाय रे माझ्या नाथाच्या नावात आगात तिला महिमा तोर आया देवाची भक्तावर आका मारता येईल देव लगेच धावत लागत हाय रे माझ्या गणपती बाप्पाच्या नावात लय ताकद हाय रे माझ्या नाथाच्या नावात संकट समय धावून भक्तांचं दुःख तारून नेतो खोट्या भक्तीला देव हात नाही कधीच पावत लय ताकद हाय रे माझ्या गणपती बाप्पाच्या नावात थाप मार लिंबाळ्या तू तुझ्या रे ढोलावर वशिष्ठ ऋषींचा श्रीरामास उद्देश वेदांत भाग निरूपण 1 व 7 शब्दाची हेडिंग पुन्हा असायला निघण्याची तयारी झाल्यावर श्रीराम विश्वामित्रास म्हणाले, स्वर्गराम अवतरण जिल्हा आपण मला राक्षस
राक्षसा बरोबर युद्धास नेता हे खरे सोरत्राम, पण मी कोण आहे मुळीच समजत नाही. मुळीच मला समजत नाही तर मग राक्षस कसे मारावे प्रश्न. या देवाला अजून आत्मज्ञान झाले नाही, त्याशिवाय सर्व साधने खोटे आहे. तेव्हा हात पाच आपलं पुढल्या 40 पान डावं संपलं, 41 पान हाताला ज्ञानाचा मला बोध करा. खरे मनुष्य पण द्या, नंतर बरोबर घेऊन जा. हे रामचंद्राचे भाषण ऐकता सर्वांना आनंद झाला. तेव्हा विश्वामित्रांनी वशिष्ठ पुरुषच रामास आत्मज्ञानाचा उपदेश करा म्हणून सांगितले. कारण सूर्यवंशातील प्रत्येकास गुरु उपदेश देण्याचा तुमचा अधिकार आहे. भाव 74 शब्दाचा पहिला पॅरेग्राफ संपला. दुसऱ्या पॅरेग्राफाला त्या विरुद्ध मला
उपदेश देतो असे सांगून त्यांनी श्रीरामा समोर बसले. महावाक्याचा उपदेश केला, वरदास्त त्याच्या डोक्यावर ठेवले. नंतर म्हणाले सुलभराम अवतरणचिन्ह श्रीरामा सुलभराम हे सर्व जग मायेचा खेळ आहे. एक परमात्मा सत्य आहे व ते मायेवर निराळे आहे, परंतु लोकांना ही गोष्ट माहीत नाही म्हणून ते मायेच्या जाळ्यात म्हणजेच माया जाळ्यात सापडून फसतात. माया जीवाला भुरळ घालून हनुमंतेच्या नादी लावते, ज्ञानी लावते. माया खरी म्हणाल तर ज्ञानी करून खोटी वाटते, खोटी म्हणावी तर पूर्व काळाप्रमाणे भासते. या मायेच्या खेळाशी तुला एक गोष्ट सांगतो, ती ऐकल्याने माया मोठमोठ्यांना कशी मोहित करते हे तुझ्या ध्यानी. पॅरेग्राफ संपला. 16 वाले 117 शब्दाचा पॅरेग्राफ संपला. गवत बघा रुचीचा गादिया बघा नावाचा बघा होता पान गादिया नावाचा एक शिष्य होता. 41 उजवा 42 डाव्या पानाला. तो सर्व शास्त्रात निपुण असून त्याने विष्णूची आराधना केली. विष्णू त्याला प्रसन्न झाले. त्यांनी गादीस वर मागण्यास सांगितले. तेव्हा गादी म्हणाला, सुलभराम अवतरणचिन्ह हे देवाची देवा सुलभराम तुझी माया कशी आहे तू मला दाखव. अवतरणचिन्ह पूर्ण. यावर गादी म्हणाला, सुलभराम अवतरणचिन्ह अरे दिसते ते नाशिवंत असते. या मायेने थोराथोरांच्या बुद्धीचा भ्रंश केला आहे. ब्रह्माजी देवाची बोलवले तू ती पाण्याचा आग्रह सोड. अवतरणचिन्ह आग्रह सोड. यावर गादी म्हणाला, सुलभराम अवतरणचिन्ह यासाठी तुम्हाला मायेचे चरित्र पाहूयाचे. माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. मात्र मी मायाजाळात भुलला नाही. तेव्हा तुम्ही मला आठवण द्या आणि तुमचे नामस्मरण करण्याबरोबर तुम्ही मला भेटा, म्हणजे मी त्या मायाजाळातून मुक्त होईन. हे अवतरणचिन्ह पूर्ण. हे ऐकताच अवतरणचिन्ह तथास्तु अवतरणचिन्ह पूर्ण. म्हणून श्री विष्णू गुप्त झाले. 15 व 116 शब्दाचा तिसरा पॅरेग्राफ. गादी बाय गाता म्हणे
कशा आहेत हा. आजच्या काळात काय झालं? संस्कृती जपायची ती कोण जपना झाले आहे होय होय आणि संस्कृती म्हणजे काय ती जपली पाहिजे आपली संस्कृती आहे होय होय म्हणून काय म्हणतो हा. संस्कृती हारायला लागली नको ती चोरायला लागली दादा ही दुनिया बिघडली त्याचे नगर राहायला लागले दादा ही दुनिया बिघडली त्याचे नगर राहायला तीन पोरांची आई होय होय रीलवर नाचायला लागली होय होय म्हातारी सासू काय सांगती आता काय सांगतात काय म्हातारे काय म्हणणार? म्हातारी सासू सांगती कथा अशी नाही गेली वागली म्हणून म्हणाली हा. पार्लरला जायला लागली मॉडर्न होयाला लागली दादा ही दुनिया बिघडली दादा ही दुनिया बिघडली पोटावर सुद्धा नसते रस्त्याने चालताना तुम्हाला गुटखा खाताय? मग गुटखा पोरं खाते ती होय. आणि त्याच्या पुढे जाऊन काय करते ती माहितीये का काय करते? ही गलीची द्यायची गलाच भरायला लागली आणि नशाही करायला लागली बरबाद होण्याला लागली दादा ही दुनिया बिघडली करायला लागली दादा ही दुनिया बिघडली फेसबुक